हॅलो हॅलो हॅलो. गुड फिल्डिंग मॅन अमित. चालू असलेला सामना क्वार्टर फायनलचा सामना 2008 अ विरुद्ध 2007 अ. बघूया हितेश निनादला फेस करेल. निनाद यांचा तिसरा चेंडू वैयक्तिक पहिला आणि संघासाठी असं पहिलं शतक. पुढील चेंडू सुंदरसा फटका परंतु सुंदर असा झेल कॅच बाद. पकडलेला आहे प्रणित यांनी. 3 बॉल 0 ला 1 विकेट. शून्य धावा एक बळी. पुढील चेंडू चौथा चेंडू राहुलसाठी. सुंदरसा चेंडू पंचा आपले हात हवेत फरत No नऊचा run. इशारा परंतु निर्धाव असा चेंडू फक्त 9च्या स्वरूपात एक धाव. अतिरिक्त धावसंख्येत भर त्याच धावसंख्येवर संघाची धावसंख्या झाली आहे 1 बाद 1 रन. बघूया पुढील चेंडू. सुंदर असा चेंडू तितक्याच सुंदर खेळून काढलेला आहे त्यावर एक धाव अशी डिक्लेअर आणि ह्या एक धावेवर संघाची धावसंख्या झालेली आहे 2. 4 चेंडू 2 धावा. पुढील चेंडू फ्लिक करून सिंगल अशी डिक्लेअर अशी धाव. शेवटचा असा चेंडू त्यावर पुन्हा एकदा कव्हर ड्राईव्ह परंतु एकच धाव मिळेल आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर एक षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झालेली आहे 1 बाद 4 धावा. पुढील षटक घेऊन येत आहेत. बॉलरचं नाव बॉलर नेम प्रतीक. बघूया राहुल नाही 2013 आणि प्रतीकाचा पुढे 2014 चेंडू आणि सुंदर असा षटकार ओव्हर द बॉलर खेळून गेलेला 2013 आणि आहे आणि या षटकारासोबत संघाची धावसंख्या झाली आहे 1 बाद 10. दुसरा चेंडू 2014चा कर्णधार माईकशी संपर्क साधायचा. करताना दुसरा चेंडू पुन्हा एकदा खेळून काढलेला आणि परंतु गगनचुंबी असा फटका परंतु यावर फलंदाजाला मात्र पवेलियन मध्ये परत परतावं लागेल. बॅट्समन नेम प्रतीक थांब. अनिकेत चौथ्या नंबरवर बॅटिंगसाठी अनिकेत. प्रतीक यांचा पुढील चेंडू तिसरा चेंडू फुलटॉस चेंडू खेळून काढलेला आहे मिसफिल्ड आणि एक धाव अनिकेत यांना ह्याच धावसंख्येवर संघाची धावसंख्या झालेली आहे 2 बाद 11. चौथा असा चेंडू प्रतीक यांचा सुंदर असा खेळून काढला आणि तिकडे झेल मात्र सुटलेला आहे आणि एक धाव प्रतीक यांचा. पाचवा चेंडू अनिकेत यांना. बघूया अनिकेत आपल्या संघासाठी काय करतायत. सुंदरसा खेळून काढल्या त्यावर सुद्धा झेल सुटलेला आणि सुंदर अशी क्षेत्ररक्षण तिकडे आपल्याला पाहायला मिळेल. बाउंड्री लाईनवर एकच धाव. या एका संघाची धावसंख्या झाली आहे 13. शेवटचा असा चेंडू प्रतीक यांचा राहुलसाठी. सुंदरसा खेळून काढलेला आणि झेल बाद. सुंदर असं षटक मात्र 9 धावा 2 बळी. प्रतीक कमबॅक करताना आपल्या संघासाठी 2007 ए बॅचसाठी आणि प्रणित शेवटचं आणि अंतिम असं षटक घेऊन येते प्रणित. सामना करतील अनिकेत. बॅट्समन नेम निलेश. निमिष. बघूया अनिकेत आपल्या संघासाठी किती धावा जोडतात. 9 बॉल असा चेंडू आणि त्या धाव्यावर बळी. अनिकेत यांना परत जावं लागेल. विकेट आणि बॅट्समन नेम दादा नाव निखिल. शेवटचा गडी. सुंदर असा चेंडू निर्धाव असा चेंडू. प्रणित 2 धावा 2 नाही
आणि हा सुद्धा सर्व बाद 14 धावांवर सर्व बाद 2008 आणि 2007 ह्यांना जिंकण्यासाठी केवळ माफक असं 15 धावांचं लक्ष्य. बघूया ते कशा रीतीने पार पाडतील. सेमीफायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी फक्त 15 धावांचं माफक असं लक्ष्य 2007 बॅचला आलेलं आहे. बहुतेक खूप असा चुरशीचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. हॅलो हॅलो जिंकायला 15, 15 टू विन. बर्वे एज्युकेशन सोसायटी इंग्लिश स्कूल प्रीमियर लीग 2024 क्वार्टर फायनलचा सामना 2008 विरुद्ध 2007 2007 फलंदाजीसाठी प्रतीक आणि गोलंदाजीसाठी बॉलर नेम निमिष. बघूया प्रतीक निमिषांना कसं वेगळं. पहिलाच असा चेंडू सुंदरसा खेळून काढलेला आहे, त्यावर एक धाव मात्र मिळाली आहे आणि संघाचं खातं उघडलेलं आहे प्रतीकांनी. एक चेंडू एक धावा, जिंकण्यासाठी केवळ 14 धावांचं लक्ष. दुसरा चेंडू सुंदरसा खेळून काढला, त्यावर मिसफिल्ड आणि बहुतेक डिक्लेअर अशा 2 धावा. 2 ना, एकच. जशराज सुंदर असा फटका. बघूया तिसरा चेंडू. सुंदर असा चेंडू तिथल्याच सुंदर रीतीने खेळून काढलेला आहे, त्यावर एक धाव. या एक धाव संघाची धावसंख्या झाली 3 चेंडू 3 धावा. बघूया प्रतीकाचा सुंदर षटकार फ्लॅट. क्या बात है. 9 धावा, फक्त 6 धावांची गरज सेमीफायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी 2007 संघाला. प्रतीक पाचवा चेंडू सुंदरचा खेळून काढला, त्यावर डिक्लेअर अशी एक धाव आणि पंच आपल्या हात हवेत फरावत. 9 बॉलचा इशारा म्हणजे एक अतिरिक्त धाव. फक्त 4 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी आणि सुंदर असा षटका, परंतु बॅटची कडा घेत तो जाळीवर आदळला आणि प्रतीक यांना पुन्हा एकदा पहिल्यांदा जायला लागेल. बॅटिंगसाठी बॅट्समन नेम निनाद. फक्त 4 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी. शेवटचा चेंडू सुंदर असा चेंडू त्यात सिद्धेंद्र खेळून काढले आणि 2 डिक्लेअर अशा धावा. सुंदर असा फ्लिक आणि जिंकण्यासाठी केवळ 2 धावांची आवश्यकता 2007 संघाला सेमीफायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी. बघूयात. जिंकायला 2 रन्स. बॉलर नेम प्लीज. बॉलर नेम अनिकेत. बघूया आपल्या संघासाठी काय करतात. 2 धावांचं माफक असं लक्ष आणि सुंदर असा खेळून काढला षटकार आणि विजयी षटकार. 2007 अभिनंदन. सेमीफायनलमध्ये प्रवेश. त्याचबरोबर 2008 सुंदर असे खेळी करत सेमीफायनल कॉल. दोन 2013 आणि 2014 पुढची मॅच सेमीफायनल. 2013 ची बॅटिंग. दोन्ही टीमनी लवकरात लवकर मैदानावर यायचं आहे. त्याच्यानंतरची मॅच 2010 आणि 2008 मध्ये होईल. 2013 आणि 14 ची मॅच झाल्यानंतर पुढची मॅच 2010 आणि 2008